नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026। पिंगळी जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कल शिवसेना शिंदे गटाचे पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ नारळ फोडून प्रचार रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आले। परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जिल्हा परिषदेचे उमेदवार पूजा अनिल सावंत आणि पंचायत समिती उमेदवार सविता प्रसन्नजीत गांधारे आणि कांचन विश्वनाथ शिंदे ह्या निवडणूक लढवित आहेत। आज त्यांनी आपले शक्ती प्रदर्शन करत पिंगळी सर्कलमधून प्रचार रॅली काढण्यात आली। यावेळी शिवसेना लोकसभा प्रमुख राजू उर्फ धैर्यशील कापसे पाटील, जिल्हा प्रमुख आनंद भरोसे, युवा सेना जिल्हा प्रमुख अप्पाराव वावरे, महिला जिल्हा प्रमुख गीताताई सूर्यवंशी, महिला जिल्हा संघटक सुशीलाताई चव्हाण व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते। शिवसेनेच्या वतीने आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार पूजा अनिल सावंत, तसेच आमचे पंचायत समितीचे उमेदवार सविता गांधारे, तसेच कांचन शिंदे। तर आमची पिंगळीकरांना तसेच या सर्कलला अशी विनंती आहे की आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांना जास्तीत जास्त बहुसंख्येने निवडून द्यावे एवढीच विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आम्ही जिल्हा परिषदचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम आज ठेवलेला आहे, प्रचार रॅली। आणि आज आमचे उमेदवार पूजा अनिल सावंत हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहे आणि पंचायत समितीचे उमेदवार सविता प्रसन्नजीत गांधारे आणि कांचन विश्वनाथ शिंदे यांना सर्व पिंगळीकरांना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी यांना बहुमताने निवडून द्यावे हीच विनंती आहे। जय महाराष्ट्र। पंचायत समितीच्या निवडणुकीच्या शिवसेनेच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले बाकी सहकारी लोकसभा जुने सहकारी संदीपजी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पूजाताई अनिल सावंत, त्यानंतर सविताताई गांधारे, त्याच्यानंतर आमच्या शिंदेताई यांना प्रचंड बहुमताने एक इतिहास घडवायचा आपल्या पिंगळी जिल्हा परिषदमधून। पिंगळी जिल्हा परिषद सातत्यानं शिवसेनेच्या मागे राहते। निश्चित आता यावेळेस सुद्धा धनुष्यबाणाच्या चिन्हावरचं 7 तारखेला आपल्याला बटन दाबायचं आहे आणि आपलं स्वप्न या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचं आहे। जे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला निवडणूक आपल्या हक्कासाठी निवडणूक लढवायची। या ठिकाणी आता संजयजींनी सांगितलं की हे सगळे बाहेरचे होते। आता कमळाचा उमेदवार बाहेरचा उभाट्याला तुम्हाला टीव्ही बॉम्बच भेटतात, ते माझे काय वाचन नव्हतं। ही सुरुवात आहे। 2014ला वाचलाच गड्यात, बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर 19ला आपण सर्वांनी मिळून त्याला ताकद दिलेली। 24ला पिंगळीकरांनी आणि पिंगळी जिल्हा परिषदनं तर पाणीच पाजवलेलं नव्हतं। मला कसं वाटतं मुसलमानांच्या जीवावर आणि इथं येऊन आम्हाला हिंदुत्व शिकवाय। ह्या सगळ्या बाबींचा आपल्याला विचार करायचा आहे। मला वाटतं काल परवा या ठिकाणी आता पण आपल्याला या ठिकाणी सांगायचं, मी तुम्हाला सांगतो की 7 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे। तर 7 तारखेला मतदान करत असताना या ठिकाणी आपल्याला ज्या मागच्या 5 वर्षामध्ये ज्या काही अडचणी आलेल्या आहेत, मला वाटतं ह्या अडचणी सोडवण्यासाठी ही निवडणूक असते। आता लोकसभा जी निवडणूक आहे ती या ठिकाणी लोकसभेच्या परभणी
निवडणूक असते, जी म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी काय काम केलं पाहिजे, ही जी निवडणूक असते ती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची असते. तुम्हाला माहिती आहे, मी या ठिकाणी जिल्हा परिषदचा मेंबर म्हणून होतो. जिल्हा परिषदचा मेंबर असताना या ठिकाणी पिंगळीमध्ये काम केलं का नाही? या ठिकाणचा कापसे पाटील, या ठिकाणची सर्वात जुनी पीएससी म्हणजे मदर पीएससी जी म्हणतात, ती मदर पीएससी एकदम निसाळ झालेली होती, एकदम झिरझिर झालेली होती. ती पाडून नवी बांधकाम करण्याचं काम आनंद भरोसेने केलेलं आहे. त्यासोबतच या जिल्हा परिषद सर्कलमध्ये आणखी बरेचसे काही या ठिकाणी काम केलेले. तर या अनुषंगानं आता हे जे आपण जे सभागृह बघितलं, या सभागृहामध्ये सुद्धा हे आपलं सहकार्य आहे आणि सर्व गावकऱ्यांचं सहकार्य आहे. या दुसऱ्या कोणाच्या कामाचं या ठिकाणी कोणाचं सहकार्य आहे का? मग या ठिकाणी तट्टूजवळ्याला जाणारा रस्ता असेल तर तट्टूजवळ्याला जाणारा रस्त्याचं काम सुद्धा माझ्याच हातावर झालेलं आहे. त्याच्यानंतर मला वाटतं कोणतं काम त्या ठिकाणी झालेलं नाही. बरोबर साहेबांनी त्या ठिकाणी काम केलेले. त्याच्यानंतर या ठिकाणी वांगीचा रस्ता केलेला होता, माझ्याच कार्यकाळामध्ये झालेला होता. वसमतपूरला जोडणारा रस्ता कोण केलेला होता? वांगीचा मीच केलेला होता. त्या ठिकाणची स्मशानभूमी असेल, या ठिकाणी नानखेड्यातून आलेले असतात तर नानखेड्याला या ठिकाणी मी एक व्यायामशाळा दिलेली होती. त्या ठिकाणी आणखी त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची योजना, या आपल्या पिंपरीमध्ये सुद्धा 5 कोटी रुपये पाणी पुरवठ्याची योजना ज्यावेळेस 2014ला आपण ज्या ठिकाणी मला मतदान केलेलं होतं, तरी देखील या ठिकाणी मी आपल्या मतांमध्ये ऋणी राहून त्या ठिकाणी कुठेतरी काम करायचं असते. या अनुषंगानं या ठिकाणी पाणी पुरवठ्याची योजना, या ठिकाणी 5 कोटी रुपयाची योजना मी मंजूर करून आणलेली आहे. आता त्या ठिकाणी ही योजना आणली तर त्या ठिकाणी मोठेपणाने फोटो काढायचे. तुमच्या दम नाही, तुम्ही लोकांसाठी काही करू शकत नाही, पण तुम्ही जे आम्ही करतो त्याच्यासमोर फोटो येऊन काढायचा तुम्हाला फार हौस आहे आणि नारळ फोडायची हौस आहे. बरोबर आहे का नाही? मग आता मला सांगा, नानकडा झालं, आसोला झालं, या ठिकाणी तट्टूजवळा झालं, पिंगळी झालं, शेंद्रा झालं, आता नवीन आपलं बाबळीला सुद्धा तुम्हाला सांगतो या ठिकाणी जे काही काम राहिलेले ते काम म्हणजे एक स्मशानभूमीचं काम त्या ठिकाणी राहिलेले. त्याच्यानंतर गावातील आणखी 1-2 कामं राहिलेले ते निश्चित आम्ही येणाऱ्या काळामध्ये आपण करून घेऊ. मला सांगायचंय, ही जी निवडणूक आहे, ही जी निवडणूक आहे एक आपल्या हक्कासाठी निवडणूक आहे. आज तुम्हाला सांगतो की या धनुष्यबाण या ठिकाणी निश्चित या ठिकाणी पिंगळी गावातून मला आजपर्यंत मला पिंगळीला कधी साथ दिली, पण धनुष्यबाण हातात घेतलं ना, मला पिंगळीकरांनी लय चांगलं सांगितलं. हजाराची दिले आपण सांगतात ते बरोबर आहे, पण मी या ठिकाणी सांगतो की आपल्याला या ठिकाणी फक्त मोजमजा म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवायची नाही. या ठिकाणी आपल्याला माननीय एकनाथ शिंदे साहेब सांगतात की या ठिकाणी आपण कामाच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला कामं करायचे आणि ते सर्वसामान्य लोकांचे या ठिकाणचे कामं आपल्याला सोडवायचे. आता या ठिकाणी सांगतो, कारेगावमध्ये ज्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य असताना आपल्याला कोणता रस्ता पहिली केलेला होता आणि त्याच्यानंतर मला वाटतं आत्ताच आपण दिलेला आहे. या डेप्युटी सुप्रीम कोणी दिलं पाहिजे? आपण दिलेले. पण हे सगळे कामं आम्ही काम करतो याची आपण सर्वांनी या ठिकाणी प्रत्येक शिवसैनिकांनी आपल्या गावापर्यंत, आपल्या घरापर्यंत आणि आपल्या शेजाऱ्याला, आपल्या पाहुण्याला या ठिकाणच्या सर्व या बाबी सांगितल्या पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस सांगतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जर का कोणी काय काम केलं असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 1 रुपयाचा विमा हा सर्वसाधारण शेतकऱ्यांना दिला का नाही दिला? त्यासोबतच मला सांगायचंय, लाडकी बहीण योजना त्यांनी या ठिकाणी चालू केली. त्या चालू केलेल्या योजनेचा फायदा महिलांना तर झाला
करून ठेवलेले आहे आपल्यासाठी. आपल्या घरात जर का मुली जन्माला आली तर सुकन्या योजनेसाठी योजना सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मुलगी मोठी झाली, शिक्षणासाठी झालं तर तिच्यासाठी शिक्षण मोफत करण्याचं काम आणि एकनाथ शिंदे साहेब. आता हे सगळं एवढं केलेलं असताना मग आपल्या धनुष्यबाणाला मतदान का करणार नाही तुम्ही? आज तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की निश्चित या सर्व योजना जर का आपण लोकांसमोर घेऊन गेलो तर त्या सर्व योजना या ठिकाणी आपण बघितलं तर निश्चित आपल्या धनुष्यबाणाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या प्राणाला निश्चित सर्व जनता मतदान केलं. आता या ठिकाणी पुन्हा सर्व आपले जे म्हातारे त्याला जर का जत्राला जायचं असेल तर महिलांना तर अर्ध तिकीटच काय एवढं सगळं केलेलं. फक्त आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं. आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो निश्चित या ठिकाणी आपण आपला गड, आपण आपलं गाव, आपण आपलं घर, आपण आपलं गल्ली जर काय सांभाळली तर हे पैसेवाले येऊ शकत नाही. तुम्हाला आज शेत बघायचं का 5 वर्षाचं पाहायचं हे तुम्ही ठरवा. तुम्हाला या ठिकाणी आपल्या गावामध्ये आज मी सांगितलं अपरा तुम्ही तुमचं कार्यगाव बघा, मी माझा आसोला बघतो. तुम्हाला काय करावं स्वामी पण आता मी तुम्हाला सांगा काय आपण आपलं जर काय गाव बघितलं, आपण आपलं जर का या ठिकाणचं या गल्ली बघितली तर निश्चित म्हणजे हा आपलाच होणार आहे. तुम्ही सगळेजण एक करून आम्ही तुम्हाला तिकीट दिलेले. आता एक जरी मतदान कमी आलं दीपक तर मला सांगा तुम्ही आता शेंद्रे पण तुम्ही पण गिरी सर का बसले पण मला सांगा जर आता या ठिकाणी आसोल्यामधून किती राहतात झालेल्या मतदानापैकी 60% मतदान आपल्या उमेदवाराला झालं. खऱ्या अर्थाने ही आपली जीत आहे. पैसा आपल्या उमेदवाराला शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिवादन करतो आणि गोकुळनाथ देवस्थानच्या चरणी नतमस्तक होतो. आज सांगायला गेलं तर आपला प्रचाराचा नारळ आज शुभारंभ होता. आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी सर्व महिला पुरुष उपस्थित झाले याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आज पिंपरी सर्कल मधील जे काय आपले उमेदवार आहेत आम्ही आणि आपले जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आनंदभाऊ भरोस साहेब, लोकसभा प्रमुख राजभाऊ कापसे, आमच्या महिला जिल्हा प्रमुख गीताताई सूर्यवंशी, आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की आपल्याला भूमिपुत्राला तिकीट द्यायचंय. म्हणून आम्ही पिंगळीमध्ये भूमिपुत्रच निवडला. कारेगावमध्ये सध्या भूमिपुत्रच निवडलेला आहे आणि वाणी सर्कल आसोलागावामधून वाणीमध्ये सध्या भूमिपुत्रच निवडून आम्ही तिकीट दिलेलं आहे. त्यामुळं आपण सर्वांना एक विनंती आहे की आपण भूमिपुत्राचा विजय करा आणि यांना येणाऱ्या 7 तारखेला यांना याची जागा दाखवून देऊ. आपण आज रोजी
त्याच्यानंतर बीजेपीत गेले, तिथं सध्या त्यांचा पराभव झाला आणि आज रोजी मशालमध्ये गेले तरी मी त्यांना पक्षाला तिकीट देणं नाही एवढी यायची परिस्थिती अशी बेकार झालेली आहे. आणि आज येऊन सांगतात की अनिल सावंत हा उद्योजक आहे. उद्योजक यांचा धंदा उद्योजक आहे ना, तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही तुमच्या लाईनला आहे. आणि हे उदगीरचे आहे, आपले तर भूमिपुत्राला आपण इथे निवडून देणार आहे. आपले बीजेपीचे उमेदवार जिंतूर वागी तिकडे आहे, तिथं 3 उमेदवार त्याच्या घरचे स्वतः दिले आणि इथं येऊन पिंगळीमध्ये प्रचार करतात की आमच्यावर लक्ष ठेवा. याच्यावर लक्ष ठेवायचं ना, याच्या गांडीवर लाथा मारायच्या आणि हेच झालंच पाहिजे. कारण आम्ही एकजुटीनं वांगी गाव असो, आमचा असोला शेंद्राची तर एवढे बेकार हाल केले. सुभाष जोंधळे हा कट्टर साहेबांचा शिवसैनिक होता, आमदाराचा. त्यांच्या वाशीत बेकार परिस्थिती आणली, त्यांच्या तोंडावर मारल्यासारखं झालंय. कारण एबी फॉर्म देऊन जर विश्वास जर नसला तर किती बेहाल झालेले आहेत. त्याचा एबी फॉर्म सध्या काढून घेतला आणि शेंद्रा गाव सध्या एकजुटीनं आपलं शिवसेनेचं काम करायले. त्यामुळे आपण पिंगळीकरांना नांदखेडा, बाबळी, कट्टूजवळा, आसोला, कारेगाव आणि पिंगळी सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्व गाव एकजुटीनं काम करीत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या उमेदवार पूजा अनिल सावंत जे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आणि एका निस्तर जिल्हा परिषदेला निवडून सर्वजण तर घेणारच आहे, पण निवडून दिला तर आम्हाला शिंदे साहेबांना शब्द दिलेला की शिवसेनेचा 100% अध्यक्ष इथं परभणी जिल्ह्यावर करू लागतो. त्यामुळे आपण सर्व पिंगळीकरांना विनंती आहे की आपण एकजुटीनं काम करा आणि आपल्या सर्व उमेदवारांना निवडून द्या. आमचे पंचायत समितीचे उमेदवार सविता प्रसन्नजी गांधारे आहेत आणि आसोला गणामधून कांचन विश्वनाथ शिंदे हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत. त्यामुळं येणाऱ्या 7 तारखेला हे जे उपरे बाहेरून आलेले आहेत यांची जागा आपण सर्वांना मिळून टाकू आणि 100% आपलं पिंपरी सर्कल शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हे सिद्ध करून डबल दाखवू.